हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही विष्णू सहस्रनामाचे एक पूर्वपीठिका म्हळ्यार विष्णू सहस्रनाम पुराय जनाय म्हणटाची. पुराय जनां काही विष्णू सहस्रनाम म्हणल्यार चांग म्हण गोतस जाल्यार कसल चांग कस खातीर आमी विष्णू सहस्रनाम अध्ययन कोरका, पठण कोरका, ताजे अनुसंधान कस खातीर कोरका. सहस्रनाम म्हळ्यार कसं न्ही हें पुराय जनांक गोतस का कोणकी कसल की सांगली म्हण आमी म्हणचे पशी कसल तें म्हूण सांगून कोण म्हणचेस पळय ताका फल चड केन्नाय. तशी हे विष्णू सहस्रनाम मनशाक म्हळ्यार कोणेय जेवतो एक मनशाक साधन कोरका जिवनांत परमात्मा विशय साधन कोरका आमी आमगेल आत्मोद्धार करून घेवका म्हूण सांगून खंयचे मनशाक मनस की ताणें ह्या विष्णू सहस्रनामाचें पठण केल्या बारीच्याक सर्व कर्माचे फल म्हळ्यार आमकां गोतस आतां आमी कसले जिवनांत कश्ट सुख भोगतर आसताची. कोणेय कश्टार आसाच म्हूण ना, कोणेय सुखार आसाच म्हणूय कश्ट सुख द्वंद्व हे जिवनाचे सर्व जनांकय जिवनांत कश्टय मेळटा सुखय मेळटा. हे इति निमती आमगेले पूर्व कर्माचे फला निमती जावन एक मनुष्य जन्म घेवन येतना हे सुख दुख्ख कश्ट सुख हाजे पुरे अनुभव जाता. आतां सूख आयलें आमकां देवान सूख दिलें जिवनांत एक पिरियड लायफांतुलें एक पिरियड आमकां सूख आसता, एक पिरियडांत आमकां दुख्ख आसता. तें सूख येतना आमी कशी आसताची, दुख्ख येतना आमी कशी आसताची म्हणून आमी आमकां मना व्हरून घेतल्यार जड केल्यार सूख आयलें म्हूण जाल्यार सुखार आस म्हणलें क्या जिवनांत आमी लेखील जातरस आमी सुखार आसाची खंयच्याकय आमकां उणी ना असल स्थितींत आमी केन्नाय संतोशार आसताची. मन भारी संतोशार आसता, तोंडय फुल्लूं आसता, हांसतर आसताची, चंद उतर उलयताची, मस्त संयम दाखयताची, मस्त ताळमी दाखयताची, दुसऱ्यांक कसले कश्टार आशिल्ले जनाक आमी धैर्य दिताची, तें कसलें न्ही अबा जिवनांत पुराय जनां येवचेची हें अशें पुराय सांगताची. जाल्यार आमकां दुख्ख येतना कशें जाता आमकां तें दुख्ख कसा निमती येता. दुश्कर्म करताचे आमी वायट कर्मय करताची चांग कर्मय करताची सर्वई प्रकृती जैही गुणैही म्हूण सांगून परमात्मान गितेंत सांगला. आमगेले प्रकृतीक समजावन आमी आमगेले गुण आमगेले इंद्रिया निमती इंद्रियाच्या विशयांत एक प्रवृत्त जाता. तशी त्या वेळार केलो उपंता रजोगुण चड आशिल्ल्या जिवांत जेवो तामसी जीव तांणी दुश्कर्म करताची. आतां तामसी जिवाक ते दुश्कर्म करून अभ्यासार पळोवन तांकां दुश्कर्माची त्या सत्कर्म अशी दिसच्या सुरू जाता. जाल्यार राजसी जनाक चिक्केची चिंतना मनांत आस देखून दुश्कर्म करतना आमी केल्लेली चुकी म्हूण सांगून मनांत एक नमनी कळवळ जाता. तें कळवळ तोंडांत प्रतिफलन जाता. दुश्कर्म करतले जनांक दुश्कर्म आनी सत्कर्म म्हणून ताजी भेद गोत आशिल्ले जनाक चुकून जाल्यार तांगेली निमती दुश्कर्म जेवो पक्क न्ही कोण कसो जाता एक पंत केला रे म्हूण सांगून दुश्कर्म जेवो मन तोंड पुरो एक तें एक कशें सांगचें दुश्कर्माचें दुश्कर्मींगेलें तोंड पळया तोंडार खूब एक नमने तामसी लक्षण कसं की एक आमी म्हणटा पळय तागेले तोंडार कळटा मस्त कुसंगपण आसता का म्हणून तशी तोंडार ताजे एक दुश्कर्मी मनुश्य की सत्कर्मी मनुश्य म्हूण म्हळें प्रतिफलन ते मनशाल तोंडार जाता. कोण दुष्कृत्य करता जेवो कोणाक बी दुसऱ्याल वैरी मात्सर्य क्रोध सकड आस तांगेले तोंडारीची एक कसं म्हणचें आमकां जायना नातिल जनां पळयले एक द्वेश तोंडारी दिसता.
कोणेय संतोषार तांगेले उलयल्या री जेव तांक कसं की एक विश्वासा घेवन उलयल्या री तांगेल मनान तूं संदेह आसता इते क म्हळ्यार तांगेल मनान तूं कशें की यो इतले चंद करून मेगेला उलयत जाल्यार हाका कसं की मेगेल निमती फायदस का म्हणून तेंची मनान तसो न्हू संशयारी तो उलयता तेची आनी केलो जेन्ना कोप चड जाता क्रोध चड जाता मात्सर्य चड जाता हाजी निमती सुरवेक इफेक्ट पडचे कोणाक म्हळ्यार तागेले शरिरा वयरी तशी आरोग्य चडवण जाता कोणाले वयर विश्वास ना जाता आमकां हे ताजे निमती जावन केन्नाय दुसऱ्या वयरी संदेह आसता हे सामान्य जावन एक मनशास्त्रज्ञ म्हणटा पळय तो ताका जाल्यार कळटा हें एक मनशालें सायकोलॉजी म्हणटाची तशी ताका जाल्यार कळटा हो मनुश्य अदरा बशिलो तो कुसकुकी चांगुकी सत्कर्मिकी दुष्कर्मिकी ताका अविश्वास चडस की संदेह चडस की पुराय जनाल वयर विश्वास दवरता की पुराय जनाक नमगत की असल पुरय त्या डॉक्टराक मनशास्त्रज्ञाक पळयतना कळटा तशी हाका पुराय एक परिहार कसले मन तटस्थ जावं एकाग्र जावनसचें परिहार ते मनान तुले कळवळाक पुरे परिहार कसले म्हळ्यार तें मन शांत करून घेवचें एकाग्र करून घेवचें खंयच्या निमती साध्य जाता मनुष्य मेडिटेशन करता मेडिटेशन करल्यार मन एक नमने कसलें एक चिंतन आडवाट चिंतन करना मन एक रितीर आसता म्हूण सांगून ताजे खातीर ध्यान करताची तें ध्यान करता कॉन्सन्ट्रेशन वाडता कॉन्सन्ट्रेशन वाडता आमी चांग करता सकी वायट करता सकी म्हूण म्हळेलें आमकां कळच्या शूर जाता तेदना ध्यान म्हूण कोण बसता की तांगेल मन शांत जाता केन्ना की त्या शांतता मनाची शांतता तांगेल तोंडारी दिसता तशी आनी एक ध्याना निमती कॉन्सन्ट्रेशन वाडटा म्हूण म्हणटाची देवाल विशयी अध्ययन करूंकय लौकीक कसलें अध्ययन करूंकय कोण दिसा एक 10-20 निमिश मेडिटेशन करता की तांकां तें कॉन्सन्ट्रेशन मेळटा म्हूण म्हणटाची जेवो जाल्यार ध्यान करचें भारी कश्ट म्हूण सांगून दिशील जन पळय भगवद्गीतेन तूं जपयज्ञ ध्यानयज्ञ स्वाध्याय प्रवचन हें एक यज्ञ अशी नाना रितीर यज्ञ सांगला द्रव्य यज्ञ होम करचे यज्ञ याग करचे ह्या यज्ञाची म्हूण सांगून कृष्ण सांगता तशी आतां ध्यान करूं कश्ट म्हळ्यार जन यज्ञ यागादी करून परमात्माला अनुग्रह घेवच्याक पळयताची कसले जेवो परमात्माल वयरी एकाग्र चिंतन आमकां सुका तशें जाल्यार मात्र ध्यानय सिद्धी जाता यज्ञ यागय सिद्धी जाता सर्वय तशी ध्यान जेवो अध्ययन जेवो यज्ञ याग जेवो कसले जेवो एक फल दिवका म्हूण जाल्यार ते मनाचे एकाग्रता मुख्य जाता तशी ते आतां एकाग्रता चड जावका जाल्यार आमी विष्णू सहस्रनाम वाजयल्यार जालें त्या विष्णू सहस्रनाम ताजे प्रती एक आमी यांत्रिक जावन वाजूत न्ही प्रती एक सादारण आमी प्रती एक नामाचे सहस्रनामांतूं प्रती एक नामाचे अर्थ करतर आमी वाजिल म्हूण जाल्यार आमगेलें कॉन्सन्ट्रेशन वाडटा ना जाल्यार विष्णू सहस्रनाम शिकतना कितले कॉन्सन्ट्रेशनार आमी शिकताच पळय एक 6 म्हयने जेवो विष्णू सहस्रनाम बाय पाटेवचे जेवो थंय दोळटे मनान वाजयताची त्या म्हळ्यार आमकां बाय पाटेवका ते खंय तप जाता खंय कसो जाता खंय उच्चार चड उण जाता अशें पुरे लेखून वाजयताची जाल्यार एक पंत ते पुरे सिद्धी चलवे आमकां सर्व रितीर आमकां बाय हाटेवचे शूर चलवे मागीर बैसून ओम विश्वम विष्णुव षटकार म्हणची तोडव मनमाली गदिशांगी थंय येवन पावतच आमी आमकां मात्र कसल म्हणला म्हणून गोतू वचना इतेक म्हळ्यार जिबेक अभ्यास जाला सांगून जीब सांगता जिबे वट मन आसना जीब म्हळ्यार इंद्रिया वट मन आसना तशें जावन आमी अनुसंधान करूनची जेवो अर्थ करूनची वाजिल्यार लायक इत्याक म्हळ्यार प्रती एक नांव वाजयतना ताजे अर्थ कसलो आसचे पुरो आमी कसलो वाजिल्लो तो जेवो त्या नांवाचे अर्थ आमी कसो आयकलेलीची असल एक चिंतना मनान तूं येतर आसा म्हूण जाल्यार तेदना आमगेलें मन विष्णू सहस्रनामा वयरी आसता
कंजकी सकडी मध्येन तूं कंजकी एक नांवाचे अर्थ विसरले म्हणजे ते उडगस्तवरचे मागीर काणपळोवचे ताजे अर्थ कसले म्हण. तशी दिसान दीस एक दादा नांवाचे अर्थ उडगास दवरले म्हणजे जाल्यार कशें आमकां विष्णू सहस्रनाम बाई पडटात पळय तशी अर्थूय आमकां मना मगी मातशें येवच्या सुरू जाता. आतां विष्णू म्हण म्हणलें शब्दाचे अर्थ विशती प्रवेशती म्हळ्यार विश म्हळ्यार एक धातू म्हळ्यार तोप. विष्णू म्हूण नांव घेवपाक जाल्यार ताणें सर्व कडेन तागेलो प्रवेश करून आसूं ताणें म्हूण म्हळ्यार प्रवेश म्हळ्यार कसो न्हय व्यापतत्व म्हणटाची तशी आसूं म्हूण सांगून तशी एक त्या तितली मान न्हय विश म्हळ्यार धातूक मस्त अर्थ आसा तशें जावन सहस्र नांव म्हूण म्हळ्यार एक सहस्र न्हय एक कितली म्हूण लेख दवरचें जायना ना तितले अर्थ आमकां जाता. तशी आनी एक कसो न्हय म्हूण म्हळ्यार विष्णू सहस्रनाम दिसान दीस कोण पठण करतकी तांकां एक तापू कसं कडेन व्याधी व्याधी म्हणटाचे मना दूख मानसीक एक रोग जावो दैहिक रोग तान दुखून पुराय विष्णू सहस्रनाम नित्य वाजितलो वग्गी मुक्त जाता. ते येना म्हूण सांगूचें ना येता तें आमगेले देहाक तसले कांय नजन येता जाल्यार वग्गी मुक्त जाता म्हूण. तशी स्तुवन नाम सहस्रेण ज्वरान सर्वान व्यपोहती म्हूण सांगून चरक संहिताकार तो वैद्योय तशी चरक म्हूण म्हणलो आजी चरक म्हूण म्हणलेली एक कंपेनीची आसा तशी आयुर्वेद वखदाची तशी चरक म्हूण म्हणलो आयुर्वेद वैद्य तो होडू ताणें सांगिल्लें काय कसले देहा कसले खायले आसल्यार वखद दिवची काय ताणें आनी म्हणचे काय तुमी विष्णू सहस्रनाम वजियाची तदना हें रोग पुराय दूर जाता म्हूण सांगून. तशी विष्णू सहस्रनाम तसलें आमकां कसं कळ्ळात देहा आरोग्यय दिता मनाक आनंदय दिता म्हूण म्हणलें. तशी आतां सुरवेकची पळयलां आमी भारत महाभारत म्हणलेल्या ग्रंथांत हें विष्णू सहस्रनाम येता म्हूण म्हणटाच कसो न्हय सर्वशास्त्रेषु भारतम सर्वशास्त्र म्हणलें कसलें आसा तांतूं भितर महाभारत श्रेश्ठ. भारते गीतिका वरा त्या महाभारत ग्रंथांत भगवद्गीता आनीकी श्रेश्ठ. तशी विष्णू सहस्रनाम अपि भगवद्गीता मात्र न्हय अपि विष्णू सहस्रनाम विष्णुले सहस्रनामय ते श्रेष्ठची ज्ञेयम पाठ्यम च तद्द्वयम तशें जावन ज्ञेयम ते शिकून काडयाची पाठ्यम दुसऱ्यांकय शिकयाची त्या सर्व रितीरी श्रेष्ठ म्हूण सांगून सांगताची. तशी आमी पळयत येदोळू कसो सकाळ आमकां विष्णू सहस्रनामा विशयी कळ्ळें पळय ताजे निमते आमकां कसो कळटा दैहिक आरोग्य मानसीक आरोग्य दोनीय हें विष्णू सहस्रनामा निमती साध्य जाता म्हूण. तशी आनी कसलें म्हूण म्हळ्यार विलयम यान्ति पापानी चान्य पापस्य का कथा सर्व पाप विनिर्मुक्तो विष्णू लोकम सगच्छती. विश्वान सांगला कसलें म्हूण म्हळ्यार विष्णू सहस्रनाम कोण नित्य पठण करतकी ताण केलेले सर्व पाप धांवताची नाश जाताची म्हूण. आतां मनशाले एक सुख दुख्खादी एक सुख दुख्ख सकडी आसूचेची मनशाक जाल्यार ताका मूल कारण कसलें म्हूण म्हळ्यार ताका पूर्व प्रारब्ध कर्म म्हणटाची त्या प्रारब्धान तूं पाप कर्म येता पुण्य कर्मय येता. तशें जाल्यार त्याच पळय आमी जिवनांत पळयताची कितले केलो जन सूख कश्ट पुरे जन आसा जाल्यार केलो जन चड सूख भोगताची थोडे कश्ट तांकां दिसता आमकां. केलो जन सर्व रितीर कश्ट भोगताचे वैकी न्हय की एक पावसा हे मोड येता मिंच येता पळय तशी एक झळक सुखाच्यो तांकां चड कश्टाची. हें इत्याक त्या एक व्यक्ती पळोवन आमकां कित्त बा इशी कश्ट येता सूख म्हळेलें ना इते म्हूण दिसता
ಕೆಲವು ಜನ ಪಳಿತನ हांकां जिवनांत कश्ट म्हळ्यार कसं म्हणून गोतना कितकी दुख्ख म्हळ्ळें ना कितकी कितले सुखार आसची म्हूण सांगून दिसता. तेदन एक आमकां संशय येता, जेव्हा एक प्रश्न येता, इत्याक तो सुखार आस, इत्याक हो मस्त दुखारी आस. हे विशयी आमी सूक्ष्म जावन पळयली म्हूण जाल्यार आतां आमकांची सुख दुःख येतना आमी कसले उलय नासच्या पुरोची दुःख येतना कसं प्रारब्ध केलेलं की आमी ह्या मट्टा कश्ट भोगतर आसची म्हूण आमकां मना येता म्हणटना हाजी एक विमर्शा जेव्हा चिंतन केल्यार तशें जाल्यार दुःख येवका जाल्यार कसं की आमी पापकर्म केला, सुख मेळका म्हणजे आमी कसं की सत्कर्म केला म्हणल्यार खंडीत म्हूण कळटा. तशी केन्नाय कशी म्हळ्यार पापान रोग येवचो सांगताची. पूर्वजन्म कृतं पापम व्याधी रूपेण पीडिता, देहाक जेवो मनाक जेवो आदी जेवो व्याधी कसले जाल्यार येवचे कसले कशी निमती म्हळ्यार पूर्व पुण्याचे पापा निमती म्हणीत. तशी पाप महत्त पाप जाल्यार ताजे फलय तशीची भीकर फल. तशी पाप म्हळ्यार कसं न्ही, ब्रह्महत्या पाप म्हणटाची, देवाल विस्मरण जेवचें म्हळ्यार दैव विस्मरणा म्हळ्यार परमात्माक विसरून संतोश आराम्य आसूचें. देवान मस्त दिलें तेन्ना चड ह्यो रोग तेवय पाप जाता. देवाक अपमान करचें, लोकाक वंचन करचें, हे पाप एक पापिश्टाक तीव्र जावन पिडन करचें तसलें पाप. हे पाप परिहार जाल्यार तशें जाल्यार पापा निमती पूर्व पापा निमती आमकां रोगिश्ट देह रोगिश्ट मन मेळचें म्हूण जाल्यार पूर्व पाप परिहार जाल्ली म्हूण जाल्यार रोगय परिहार जेवूका न्हय. तशीच आतां आमकां एक ताप येवका जाल्यार ताका एक कसं की कारण आसता. कसलें डॉक्टर निमगेता ताप येयला, आपापी ताप येयला म्हळ्यार शैत शिलवें, कांक शिलवें, कफ आसवें हे पुरे निमगेता. ना म्हूण जाल्यार ताका एक नांव घालता वायरल फिवर. ना नातल्यार शैत्य वायरसाना जेवचें जाल्यार तें तितलें नॉट हार्मफूल म्हणटा पळय तशी जाल्यार शैत्या पशी चड आतां तें कोरोना म्हूण सगळी वायरल जातन कितली भिल्लींची. तशीच कसलेय जेवो केन्नाय पाप परिहार जाल्ले म्हूण जाल्यार आमगे आंगाचे रोगूय परिहार जाता. कित्याक म्हळ्यार रोगाक मूल कारण पाप म्हूण म्हणलें न्हय. तशें जावन आतां हे विष्णू सहस्रनाम पाप विष्णू सहस्रनाम पठण केल्यार पाप म्हळ्यार कसं न्ही ब्रह्महत्या दोश समीत परिहार जाता म्हूण म्हणटना आमी करचें सण्ण पुट्ट पाप न्ही जावन त्या ब्रह्महत्या दोश ब्रह्महत्या देवाल निंद करचें, मालगड्यांक वंचन करचें, गुरू पत्नी गमन करचें, सुरापान करचें हे पुराय पापा येद्राक दैनंदीन कसं की पाप पुराय चुरचुरते. ताजे निमती एक विष्णू सहस्रनाम पठण केल्लें म्हूण जाल्यार ब्रह्महत्या तसल पापची परिहार जातकी म्हणटन मनशान नित्य नित्य करचें पाप सन्न सन्न पाप परिहार जायना न्हय श्राप्तवे ना न्हय. तशी केन्नाय पाप परिहार जाल्यार मात्र आमकां लिंग देह भंग जावन मुक्त स्थितीक आमी पावचें. हे पुरे भगवद्गीतेंत आमकां मेळ्ळा विशय लिंग देह भंग जावचें म्हळ्यार कसं न्ही. हे पुरे आमी पळयलेंची वापस हांगा ताजे विशयी सांगता म्हणना. तशी सर्व पाप नाश जाता म्हणून सन्न पापा विशयी नाका हांगा कसले जो सर्व पापा दुखून तो मनीस बिडगड जावका जाल्यार विष्णू सहस्रनाम वाजूका. तशी ताजे नंतर अन्यक कसलें म्हळ्यार हें विष्णू सहस्रनाम पठण करतना आमी कसं की एक फला खातीर आश पावन पठण करचें आसच्या पुरो जाल्यार एक उडक तोरका फलश्रुतीन तूं नाना फल सांगला. विष्णू सहस्रनाम पठण केल्यार कसलें जाता कसलें मेळटा हे पुरे नाना फल सांगला. तशी त्या फलाचे अपेक्षा करून पुरे जनान विष्णू सहस्रनाम सांगचें ना म्हणना. आतां देवाल कसलेची कोरका म्हूण जाल्यार ताका एक कारण कसलें म्हळ्यार आमकां बरें जावका जाल्यार आत्तां मात्र तें बरें म्हणलें एक परिकल्पना ते आत्ताच्या कालाचे म्हळ्यार ह्या जनरेशनाचो आत्ताचे युगांत म्हणीत बरें जेवचें म्हळ्यार कसलें म्हळ्यार ताचे एक मानदंड म्हळ्यार एक बरें जेवचें म्हळ्यार ताजे एक मानदंड म्हळ्यार मापन म्हणटाचें आमी तें कसलें म्हळ्यार मस्त दुड्ड जेवचें, मस्त कसं की एसेट्स करून घालचें, व्हडली कार घेवन भोंवचें अशी पुराय आशिल्ली जेन्ना आमी भारी सुखार आशिल्लो मस्त पुण्य केलेलो म्हणटा पळय तशी जाल्यार तशी न्हय. त्या विशयी ना आमी
कसं की एक पापमुक्त जावन कसं की एक फल मिळका परमात्माला आराधन केल्यार कसं की चांग फल मेळटा बरें मेळटा म्हणून लक्ष दिल्यार खंयची बरें म्हळ्यार खंयची बरें म्हळ्यार आध्यात्मीक जावन औन्नत्या पावचें तें बरी मेळटा म्हणले कुका शिवाय आमी देवाला मस्त काम केलें रे आमकां बंगलो मेळटा कार मेळटा मस्त दुड्ड मेळटा चांग काम मेळटा त्या परी नाका काम्य काशी इतक म्हळ्यार विष्णू सहस्रनाम पठणे निमती आमी त्या ती आशेस ही आशेस ती परिपूर्ण जावका ही परिपूर्ण जावका म्हण लेखुका म्हणून विष्णू सहस्रनाम पठण केल्लें म्हणल्यार तांतू प्रति श्लोक पठणेक एक कसं की बरेपण मेळटा म्हळ्यार खंडीत आमी लेखना नशी खाली बाय वन गेट वन फ्री म्हळ्यार आमी एक विष्णू सहस्रनाम सांगची मात्र खाली एक सांगचें सांगली म्हूण जाल्यार मागीर तांतू कसल बेनिफिट्स आसा ते अनंत मल्टिप्लायड कितले की मेळतर आसता द्विगुणीत जावन मेळतर आसता तशें जावन हांगा भीष्माचार्यान आमी विष्णू सहस्रनामान तूं पळयतात न्हय जगत प्रभुम देवदेवम अनंतं पुरुषोत्तमं स्तवन्नाम सहस्रेण पुरुषा सततोत्थितः म्हणून भीष्माचार्य सांगताचे म्हळ्यार हे जगतपती जावन आशिल्ल परमात्मा सर्व देवतेंकय देव जावन आसतू तशीची सर्वोत्तम जावन आशिल्लो ते परमात्माक कोण सहस्रनाम सांगून स्तोत्र करतकी तो साधक केन्नाय वैर वैर वतर आसता वैर म्हळ्यार औन्नत्याक वतर आसता औन्नत्य म्हळ्यार कसं न्ही आध्यात्मीक औन्नत्य वपास कसं की क्षुल्लक दुड्डू भांगर घर हें पुरे क्षुल्लक औन्नत्य हें आजी खातीर आश करून एक कसं की मिळका आशिल्लें थोडीशी न्हय न्हय कळ्ळें तशी एक विष्णू सहस्रनाम पठण केल्लें म्हूण जाल्यार कसं की एक फल आसा म्हळ्यार खंडीत न्हय म्हणटना आमी तें फल निमगोकाय ताका म्हणल्यार जालें तशी आनीक कसं न्ही म्हळ्यार मनशाक दुख्ख सोडलेलें ना दुख्ख सोडलेलें ना म्हणटा तांतूय केलो पण केलो कश्ट येता ताचें कसं म्हळ्यार कसल करचें म्हूण सांगून कळना हे कश्टा परिहार कसले आमकां खंय परिहार मेळटले हें पुरे आमकां कळय ना ते परिहार सोदून परिहारा खातीर जावन आमी कितले दुख्ख भोगताच म्हणना ते पापा दुखून मुक्त जावका कश्टा दुखून मुक्त जावका म्हूण सांगून नाना प्रयत्न करताची जाल्यार केलो पण कितले कश्ट येता म्हळ्यार एक परमात्माला अनुग्रह खंयचे कश्टा दुखूनय मुक्त करता त्या विशयी विंगड जाल्यार केलो पंत कश्ट कितलेत म्हळ्यार कसं की एक अगत्यच म्हूण सांगून कोणा लागीं निमगुच्या चमकल्यार आमकां आमगेले चड तुमकां खंय दुखून दिवचें आमगे लागीं ना म्हूण अशें म्हणटले जन चड त्या वेळाक एक मनशाक जीवन कितलें दुर्भर जाता तागेलें कांय ना चेडूं वचची पोसुका बायल आसा पोसुका काम ना कसलें ना म्हूण म्हणटना ताका कितली एक कश्ट दिसता म्हळ्यार जिवनांत कोणा लागीं कसलें निमगुच्याकय ताका मन येना कसलें सूख ना बा म्हूण सांगून ताका दिसता शिवाय तागेलें दुख्खाक कसलें उणी जातलें दुख्ख ना तेंची ताका मस्त मन खाता म्हाका इतलें दुख्ख जाता न्हय हांव कसलें सूख भोगूंक ना हांवें अशी म्हूण सांगून तो एक नमने चिडचिड जातर आसता ताका मनांत जाल्यार भीष्मान हें विष्णू सहस्रनाम सांगिल्लें भीष्म काय सुकार आशिल्ले ना दीर्घायुशी म्हूण शिवाय जगत्यान तूं असल पुरे कितले की सकट जाता तें भीष्मान पळयलां तशी एक कसलें म्हळ्यार दुख्ख म्हळ्यार आमकां येता म्हूण जाल्यार ताका कसं की एक स्टार्टींग पॉयंट ते सुखाक तें खंयचें म्हणून आमकां कळटा ना न्हय जावो जाल्यार दुख्ख आसताचें आसता जाल्यार दुख्ख केन्ना शूर जाता की तशी दुख्ख एक न्ही एक पंत अंत जाता म्हळ्यार खंडीत जाल्यार कोणाक साध्य हें परमात्मा मात्र साध्य दुख्खा दुखून मुक्त करचें परमात्मा मात्र साध्य हांगा कसलें की एक तात्कालीक एक रेमेडी म्हणटा पळय तात्कालीक जावन सुचें एक आमकां
खंयची दुःखा काही खंयची समस्ये काही तात्कालिक परिहार मात्र आसचे जाल्यार परमात्मो मात्र हे सर्व दुःखा दुखून आमकां सोडचे जातलो. आनी दुःख येता, दुःख येवचें आमकां कळटा, आमगेल्या देहा दुःख की मना दुःख की या पुरे सांगच्या कळना नतल्यार दुःख खंडीत येत म्हळ्यार पुरे जनाकय गोत्तस. तशी परमात्माक मात्र ते दुःखा दुखून कोणा जाल्यार मुक्त करता जाल्यार साध्य कोणाक म्हळ्यार परमात्माक. तशी आतां आमी कसले कांय नचित्ता वखद घेताची कसल्याक गुण जेवच्याक गुणय जाता जाल्यार डॉक्टरान दिलें वखद म्हणटाची निर्जीव कसं की कॅमिकल तें जाल्यार ताजी न्हय आमकां सौखी जाता. म्हळ्यार ताजे अर्थ कसो म्हळ्यार आमी घेतिल्लें वखद आमकां लागू का जाल्यार ते परमात्मालो अनुग्रह जावका. तशी परमात्मालो अनुग्रह आस म्हण सांगून एक लेख वयता. तशीच आनी केलो पंत कसलें म्हळ्यार हे श्लोकांत केलो सगळे श्लोकांत आमकां जावका आशिल्लें मनस्समाधान जावका आशिल्लें कस की एक शिकवण सकडी खंयची श्लोक पठण केल्यार मेळटा म्हूण म्हळेलें न्ही आसता. तशें त्या कळ्ळें कसलेंय एक आमी अनुसंधान करून केल्ल्या मात प्रयोजन म्हणलां. तशी एक स्तोत्र म्हणूंका जाल्यार परमात्मालें चिंतना मनांत आसूंका. तशी हांगा लोकाध्यक्ष सुराध्यक्ष म्हूण सांगून आसता पळय एक श्लोक आसा तांत भितर कसलें म्हळ्यार लोक कोणाक पळोवचे जाता तो लोकाध्यक्ष. तशीच आमी कसं की एक कश्ट त्या परमात्मा लेगीत सांगचे ताणें कसलेय कश्ट आसा आमी सांगले कडलें तो दोळ सोन पळयलो म्हण जाल्यार ताका तेच्यावन दोळ सोन पळयल निमिशाक आमगेले कश्ट पुरे तो दूर करता. तेच्यावन परमात्मो लोकाध्यक्ष म्हणून घेता. ह्या पुरे आमकां कळल्यार त्या स्तोत्र करतना सर्व दुःख हांगासरचो मनीसो सर्व एक कसल दुःख जिवनांत त्या पुराय दुःख नाश जाता म्हणल्यार खंडीत. तशी हांगा एक श्लोक आसा भिष्मान सांगिल्लें तें अनादि निधनम विष्णुम सर्वलोक महेश्वरम लोकाध्यक्षम स्तुवन नित्यम सर्व दुःखादिगो भवेत म्हणून. म्हळ्यार हें जगत्याक आदी ना अंत्य ना. खंय जाल्यार त्या जगत्य चराचर वस्तून बोर नासता. सर्व जगत्याचे यजमान जावन आशिल्ले परमात्मो ताका स्तुती करतलो एक तागेलो श्रेश्ठ भक्त म्हळ्यार त्या परमात्मा निमती त्या भक्ताक एक मोक्ष म्हळ्यार परमात्मा निमती मेळका ते खंयचे विष्णू लोक की ऊर्ध्व लोक की सुख की सगळे परमात्मा निमती मेळटा. कडेरी मोक्ष म्हळ्यार परमात्मा निमती मेळटा जाल्यार केदनाय कशी म्हळ्यार पारायण करतना यांत्रीक जाता म्हळ्यार यांत्रीक म्हळ्यार एक पंत कळतय मागीर ताजितल्यागी येतर आसता पळय तशी आमी परायणा बसल्यार त्या परायण कशी करताची म्हळ्यार वयरी परमात्मा कशी ते घेता म्हळ्यार तूं आसता. कितलींकी जनाक विष्णू सहस्रनाम पारायण करता तांकां जाल्यार पारायण करतना तांकां कसलेय आसक्ती ना. तशें जेवच्या नज तशी केदनाय कोण उत्साहान विष्णू सहस्रनाम पारायण करतकी ताका दीस 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 भर जतर वता म्हूण सांगून सांगतात. तशी केदनाय कशी म्हळ्यार ते एक खंयचे एक आमी वाजितना ताजें अनुसंधान जेवका म्हणून. तशी खंयचेय एक रितीर पळय आतां केलो सकडी श्लोकांत आमी निमगिना नाशी केलो सकडी प्रयोजन मेळटा म्हूण म्हळेलें पळय इत्याक म्हूण म्हळ्यार विष्माचार्यान सांगचें आसलें पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलम दैवतम देवतानां च भूतानां यो अव्यय पिताः म्हणून. म्हळ्यार पवित्राणां पवित्र पवित्र म्हळ्यार सकडी कसल सकड आस तांतूय तो आनी की पवित्र के परमात्मा. तशी
मंगळानां च मंगळम, बरेपण दितल तो मांगल्य कर म्हणताची ज्याला इत्याक म्हळ्यार ताणक्यात नाही करचे मंगळाची विंगड कसले करना तो परमात्मा. तशी मंगळानां च मंगळम दैवतम देवतानां च भूतानां यो अव्यय पिता म्हळ्यार देवतेंक तो देव जावन आसा. तशीची भूतानां हांगा सृश्टी केलेल्या सर्व जिवांतू यो अव्यय पिता म्हळ्यार परमात्मो अव्यय केन्नाय नाश नातिलो आनी पिता म्हळ्यार तो बापूसो सगळे जगत त्याका बापूसो म्हण म्हणटाची. तशी आनीक इतले न्ही विष्णू सहस्रनामाचे महत्व श्लोक दुखून श्लोकाक आसची आसा. आनी मुखारी श्लोक सांगता सांगताची ते श्लोकाचे महत्व ताजे नंतर त्या श्लोकांत कितले नामावळीचे नांव येताची तितले ताजे एक अर्थ हे पुरे सांगचे प्रयत्न करता पांय दुखून. तशें आज सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु.